नाशकात आज ठाकरे चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या छगन भुजबळ यांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं। तुतारी वाजवून भुजबळांचं स्वागत करण्यात आलं। नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते देखील ठाकरे सिनेमा बघण्यासाठी आज हजर राहिले होते। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहरी गावाच्या शिवारात बिबट्याचा वावर आढळल्यानं भीतीचं वातावरण आहे। मोहरी गावातील डोईफोडी वस्तीलगत असलेल्या गोसावी वस्तीजवळच्या चिरदऱ्यामध्ये बिबट्याचा वावर आहे। चिरदरा परिसरामध्ये अर्जुन बन आणि गोरक्ष बन आपली जनावरं चरण्यासाठी गेलेले होते। त्यावेळी बिबट्यानं या जनावरांवरती हल्ला चढवला। यावेळी बन बंधूंचा आरडाओरडा ऐकून जनावरं लोकवस्तीकडे पळून गेली, पण ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून बिबट्यानं तिथून धूम ठोकली। आजचा रविवार तमाम महाराष्ट्रासाठी गारेगार ठरलाय, कारण राज्यात आज थंडीच्या कडाक्यानं उच्चांक गाठलाय। महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये आणि नाशकातही आज पारा चक्क शून्यावरती स्थिरावलाय। दुसरीकडे वाई साताऱ्यात तापमान 6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेलं आहे, तर सांगलीनं आज थंडीचा 72 वर्षांचा विक्रम मोडलाय। सांगलीत आज 8.6 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रात दरम्यान गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मंगळवारी देखील मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गारेगार महाबळेश्वरनं पर्यटकांना मनमुराद आनंद दिलेला असला, तर दुसरीकडे मात्र थंडीनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय। गेल्या 2 दिवसांपासून मिनी काश्मीरच्या या महाबळेश्वरमध्ये मायनस तापमानापर्यंतची नोंद झालेली आहे। या तापमानात पर्यटकांची चंगळ झाली, मात्र शेतकऱ्यांची पिकं काळी कुट्ट पडताना पाहायला मिळतात। जळगावात महामार्गावरती हेल्मेट न घालणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे। पत्नीला हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड आकारत असल्यानं व्यवसायानं शिक्षक असलेल्या पतीनं वाहतूक पोलिसांशी आज हुज्जत घातली। तसंच महामार्गावरती झोपून आरडाओरडा करत गोंधळ घातला। या दाम्पत्याकडून पोलिसांनी माफीनामा लिहून घेतलाय, तसंच 500 रुपयांचा दंडही त्यांना ठोठावलाय। या गोंधळामुळे महामार्गावरती काही काळ वाहतुकीचीही कोंडी झाली होती। बातमी सोलापुरातून पोलिसांनी दरोडेखोरांमधल्या चकमकीला नवं वळण मिळालंय। पोलिसांच्या चकमकीमध्ये संशयित दरोडेखोर विनायक काळेचा मृत्यू झाला। त्यानंतर विनायकचे कुटुंबीय संतप्त झाले। विनायक दरोडेखोर नसून पोलिसांनी आधी त्याची हत्या केली आणि नंतर खोटा बनाव रचल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळावरून रोज 3 विमान फेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयात बोली मागवली गेली आहे। मुंबई, पुणे आणि नाशिक अशा 3 शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे। ही निवड प्रक्रिया 27 फेब्रुवारीला पूर्ण होईल। एसटी महामंडळानं शिवशाही स्लीपर बस सेवेचं तिकीट 12 फेब्रुवारीला मध्यरात्रीपासून कमी केलंय। रत्नागिरीतून सुटणाऱ्या मुंबई पुण्याकडील गाड्यांचं तिकीट दर आता 180 ते 240 रुपयांपर्यंत स्वस्त झाले। रत्नागिरी मुंबई तिकीट 955 वरून 715 रुपये इतकं करण्यात आलंय। गोंदिया यवतमाळसाठी शिवशाही बस सेवा सुरू केली होती, मात्र शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता। शिवाय तिकीटही अधिक असल्यानं गोंदिया यवतमाळ शिवशाहीला ब्रेक लागलाय। त्यामुळे आता ही शिवशाही बस नागपूरपर्यंतच धावणार आहे। औरंगाबाद शहरात उद्यापासून आणखी 7 सिटी बस शहरात धावणार असून त्यांची संख्या आता 30 वर जाणार आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत इथं 43 बस धावतील। साताऱ्यातील देवळाई वासियांसाठी एक आनंदाची बातमी। या भागामध्ये विकास कामं सुरू करण्यासाठी महापालिकेनं पावलं उचलली आहेत आणि 600 कोटींच्या डीपीआर मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। तुळजाभवानी मंदिराला आलेल्या उत्पन्नातून भाविकांसाठी तसंच सामाजिक कार्यासाठी रक्कम खर्च न केल्यामुळे 8 कोटी रुपये प्राप्तिकर भरावा अशी नोटीस प्राप्तिकर विभागानं मंदिर समितीला बजावली आहे। दरम्यान मंदिर समितीनं सामाजिक कार्यासाठी किती खर्च करण्यात येईल याबाबत उपाययोजनांना सुरुवात केली आहे। शासनाचे दुष्काळ भरपाईबाबतचे निकष संत्रा शेतकऱ्यांसाठी मारक ठरतात। दुष्काळी भागासाठी शासनानं मदत दिली आहे, मात्र याचा संत्रा उत्पादकांना फायदा होणार नाही।
तर ओलीत पिकांना देखील कोरडवाहू शेतीप्रमाणेच मदत देण्यात येते। सांगोल्यात आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी सरकारवरती चौफेर टीका केली आहे। यावेळी बोलताना भाजपकडून पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं नाव येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचं असल्याचंही पवार म्हणाले। विदर्भवादी पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येऊन विदर्भ निर्माण महामंचची स्थापना केली आहे। महामंचने पहिल्याच सभेत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा संकल्प केलाय। ॲडव्होकेट श्रीहरी अणे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, ॲडव्होकेट वामनराव चटप या सगळ्या नेत्यांनी या महामंचाची स्थापना केली आहे। तेलंगणा सरकारतर्फे गोदावरी नदीवरती बांधल्या जाणाऱ्या मेडीगड्डा धरणासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी नकार दिलाय। मात्र त्यांची जमीन बळजबरीने अधिग्रहित करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारकडून केला जातोय। संबंधित शेतकऱ्यांना तुरुंगात डांबण्याची धमकीही दिली जाते असा आरोप काही शेतकऱ्यांनी केलाय। बातमी कोल्हापुरातून बड्या थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकबाकीदारांचे मध्यवर्ती ठिकाणी फलक लावलेत। थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तुरंबे आणि नागाव इथं जिल्हा बँकेनं हे आक्रमक पाऊल उचललंय। तुरंबे येथील शाहू मार्केट यार्ड नागरी सहकारी पतसंस्था थकबाकीदार आहे। 31 डिसेंबर 2002 पासून ही संस्था थकबाकीत आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात उद्योगांना पाठबळ देण्याच्या धोरणांचा वस्त्रोद्योगाला लाभ मिळण्याची चिन्ह आहे। शेतकऱ्यांचा कापूस हमी भावानं खरेदी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्यानं सीसीआयनं कापूस खरेदीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 924 कोटींनी वाढवली आहे। केंद्रीय रेशीम मंडळाचा निधी वाढवल्याचे सकारात्मक परिणाम देखील अपेक्षित आहेत। राज्यातल्या तब्बल 53 नद्या प्रदूषित असून गोदावरी, मिठी, मोरणा, वैनगंगा या सगळ्यात प्रदूषित नद्या असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण महामंडळानं केलाय। बीओडीचं प्रमाण 3 पेक्षा जास्त असल्यास पाणी प्रदूषित मानलं जातं। राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाविषयीचा उमाळा दिवसेंदिवस वाढत चाललाय। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखलं जाऊन ती पूर्ववत शुद्ध स्वरूपात वाहत राहावी यासाठी राजकीय नेते मंडळींनी आता लगबग वाढवली आहे। निवडणुकीचा जोर वाढीला लागेल तसतसा हा मुद्दा आणखी तापवला जाण्याची चिन्ह आहे। सरकारनं आधारभूत किमतीत खरेदी केलेल्या मक्याचं काय करायचं याचं उत्तर सरकारी पातळीवरती शोधण्यात आलंय। हा मका आता रेशन दुकानातून वितरित केला जाणार आहे। अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गव्हात कपात करून त्याऐवजी 4 किलो मका दिला जाणार आहे। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना देऊ केलेली 6,000ची आर्थिक मदत ही शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। याच्या निषेधार्थ काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या वतीनं पंतप्रधान मोदींना 17 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवून निषेध नोंदवण्यात आलाय। मोदींना असे 10 डिमांड ड्राफ्ट पाठवण्यात आले। उस्मानाबाद येथे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून अणदूरच्या जवाहर महाविद्यालयानं पुढाकार घेतलेला आहे। लोकशाही पंधरवड्यानिमित्त मतदार जनजागृती अभियान इथं हाती घेण्यात आलंय। लोकशाहीचा आधार जागृत मतदार या ब्रीद वाक्यावरती आधारित गावागावात जाऊन नाटक रॅली काढून जनजागृती केली जाते। आज कल्याण ते कसारा दरम्यान रेल्वे वाहतूक बंद असल्याचा फटका मनमाड नाशिक रेल्वेला बसलाय। राज्यराणी आणि गोदावरी एक्सप्रेससह 9 ट्रेन आज रद्द करण्यात आल्या। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये राहणारा 40 वर्षीय नरेश लांजेवार याचा मृतदेह सूर नदीच्या वाळूच्या ढिगाऱ्यात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता। मृतदेह मिळाल्याच्या केवळ 24 तासांच्या आतच आरोपींना अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश आलंय। आरोपी पत्नी आणि तिच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। हिंगोली इथं होणाऱ्या अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रेल्वे स्थानक परिसरातील भव्य मैदानावरती विविध प्रकारांच्या आजारांचे फलक लावून स्टॉल उभारण्यात आले। जिल्हाभरातील शासकीय आरोग्य संस्थांमधून रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती। यात गंभीर आजाराच्या रुग्णांनाच या शिबिरासाठी पाठवण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये लाखो रुग्ण शिबिरात सहभागी झाले।